चवलीची वेल आहे आणि त्या चवलीच्या वेलीसाठी ना आम्ही असंच एक काठी लावून छोटंसं मांडव केलेलं आहे आणि त्यामध्ये ना हे बुलबुल पक्षी आहे त्यांनी छोटंसं घरटं बांधलं हे बघा आणि त्या घरट्यामध्ये ना 3 अंडी दिलेली आहेत ही बघा दिसत असतील तुम्हाला आहे ना। आता ती उठून गेली म्हणून मी तुम्हाला दाखवते। आम्ही काय हे झाड हलवत नाही काय नाही त्यांना त्रास पण देत नाही म्हणून मस्त येऊन बसते अंड्यांना ऊब देते। हे बघा आता ती उडून गेली आहे हे बघा है ना सुंदर मस्त माझ्या अंगणामध्ये छोटंसं घरटं बांधलं आहे बघा वेलीवर। बुलबुल पक्षी मस्त बसली आहे बघा अंड्यावर ऊब द्यायला। मी लांबूनच तिचा व्हिडिओ करते। मला खूप आनंद झाला आहे खरंच माझ्या अंगणामध्ये वेलीवरती घरटं बांधून त्यात अंडी घातलेत बुलबुल पक्षीने। हे बघा हे माझं अंगण हे माझं अंगण आणि अंगणाच्याच बाजूला ही चवलीची वेल आहे की नाही सुंदर मस्त। मला तर खूप आनंद झाला आणि खूप छान वाटतंय मला। चवलीच्या वेलीवर जेवढ्या पण शेंगा आल्या होत्या त्या सर्व मी काढून घेतल्या आणि वेलीच्या बाजूलाच वांग्याची झाड आहेत त्याच्यावरची वांगी पण सर्व काढून घेतली। आता ती बुलबुल पक्षी जोपर्यंत अंड्यातनं पिलं बाहेर येत नाही तोपर्यंत मी इकडे फिरणार सुद्धा नाही। तिला आरामात बसू दे आणि छानपैकी पिल्लं मस्त अंड्यातून बाहेर येऊ दे। कसा वाटला व्हिडिओ आहे की नाही सुंदर। चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत। याच्यावरचा मी मोठा व्हिडिओ पण टाकलाय तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। धन्यवाद।